ठीक आहे. तर आज आपण लेक्चरला फ्रान्सिस टर्बाइन, ठीक आहे, जे काय सेकंड टाइप आहे फ्रान्सिस टर्बाइन. आपल्याला 3 टर्बाइन बघायचे आहेत. कोणकोणते बघतोय? तर सुरुवातीला कोणतं बघितलेलं आहे आपण? पेल्टॉन व्हील टर्बाइन. सेकंड क्रॉस क्रॉस टर्बाइन म्हणून एक आहे, ठीक आहे. तर ते मीडियम हेड साठी आहे, पण ते जास्त ठिकाणी यूज करत नाहीयेत. सो वी विल सी फ्रान्सिस टर्बाइन फॉर मीडियम हेड रिझर्वर. अँड थर्ड वन इज कॅप्लान टर्बाइन. सो वी विल सी फर्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ फ्रान्सिस टर्बाइन. तर बघा, तुम्हाला सर्वांना एक डायग्राम दिसत असेल. सर्वांना स्क्रीन दिसते व्यवस्थित? हो सर. ओके. तर हा त्याचा व्ह्यू आहे, हा जो काही ऑपरेशनल व्ह्यू आहे आणि हा जो काही इन्स्टॉल्ड व्ह्यू आहे. तर या पद्धतीने काय असणार आहे, हा फ्रान्सिस टर्बाइनचा व्ह्यू असणार आहे. तर आता बघा, हा जो काही ऑपरेशनल व्ह्यू दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय हो? ठीक आहे, ही जी काही पेनस्टॉक आहे ते नॉर्मली तुम्हाला माहित आहे, जो काही टनेल असेल डॅमचा, त्या टनेल पासून आपण एक पेनस्टॉक घेतोय पॉवर हाऊस पर्यंत, आणि जे काही पॉवर हाऊस मध्ये इन्स्टॉल केलेलं टर्बाइन आहे त्याच्यावरती आपण काय करतोय, वॉटर जेट क्रिएट करून वॉटर जेट तिथं इम्प्लाय करतोय आणि ते टर्बाइन रोटेट करतोय. ठीक आहे. आता पेल्टॉन व्हील टर्बाइन मध्ये हा जो काही तुम्हाला या ठिकाणी रनर दिसतोय, ठीक आहे, हा जो काही रनर दिसतोय त्या ठिकाणी कसं होतं, नंबर ऑफ बकेट्स आर कनेक्टेड टू द that runner in Pelton wheel turbine. But in case of Francis turbine काय आहे या ठिकाणी, तर हा जो काही रनर आहे या रनर वरती काय दिसतंय तुम्हाला, तर नंबर ऑफ वेन्स और ब्लेड्स म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, नंबर ऑफ वेन्स और ब्लेड्स विच आर प्लेस्ड ऍट इक्वल डिस्टन्स इच अदर. ठीक आहे, हे जे काही नंबर ऑफ वेन्स दिसते किंवा नंबर ऑफ पाती, वेन्स म्हणजे काय, तर पाती म्हणू शकतो आपण त्याला मराठीमध्ये. ओके. तर हे जे काही रनर आहे त्या रनरवरती काय केलेले आहे, नंबर ऑफ पाती काय केले बसवलेले. आणि महत्वाचं म्हणजे ह्याचं जे काही केसिंग आहे, ठीक आहे, हे काय सराउंडिंग टू दॅट रनर आहे. हे जे काही केसिंग आहे सराउंडिंग टू धिस रनर आहे. म्हणजेच काय आहे, तर या ठिकाणी वॉटर काय होते, फक्त त्या इनलेट थ्रू ज्यावेळेस येतंय त्यावेळेस काय होतंय, एक सर्क्युलर फोर्स या ठिकाणी काय होतोय, क्रिएट होतोय. दिसतंय या ठिकाणी सर्क्युलर फोर्स काय होतोय, क्रिएट होतोय. आणि दुसऱ्या बाजूला आता ही जी काही दुसरी बाजू असणार आहे त्या बाजूने वॉटर तुमचं काय होणार आहे, आउट होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, टेल रेस मध्ये जाणार आहे. हा जरी व्ह्यू असा दिसला असला आपला, हा जो काही 2D व्ह्यू आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी असं दिसतंय, पण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर काय होणार आहे, ही जी काय इनलेट असणार आहे, सपोज दिस वन इज इनलेट, ही इनलेट आहे, तर ही काय असणार आहे, आउटलेट असणार. समजते? पेल्टॉन व्हील टर्बाइन मध्ये असं काय होतं का, एक इनलेट आणि दुसरी आउटलेट नाही. तर काय होतं, बकेटमध्ये किंवा त्या बकेटवरती इम्प्लाय झाल्याच्या नंतर त्या ओपन स्पेसमध्ये त्या केसिंग मध्ये काय होत होतं, वॉटर टेल रेस थ्रू डिस्चार्ज होत होतं. पण या ठिकाणी याचा फायदा काय आहे फ्रान्सिस टर्बाइन मध्ये, तर इनलेट आहे आणि एक आउटलेट आहे. ठीक आहे, म्हणजे इनलेट मधून काय होणार आहे, वॉटर तुमचं इन होणार आहे आणि हे जे काही वेन्स असतील, ठीक आहे, त्याच्यावरती काय होणार आहे, वॉटर जेट इम्प्लाय होणार आहे. आणि आफ्टर रोटेशन जे काय वॉटर इथं डिस्चार्ज होणार आहे ते कुठून होणार आहे, त्या आउटलेट थ्रू टेल रेसकडे डिस्चार्ज होणार आहे. सो दिस इज द बेसिक कन्स्ट्रक्शन और दिस इज द बेसिक वर्किंग ऑफ दिस फ्रान्सिस टर्बाइन. ठीक आहे. तर काय बघा, परत एकदा डिस्क्राईब करतो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेशनरी वेन आहे, रनर आहे, गाईड वेन आहे, परत स्क्रॉल आहे, इनलेट आहे. आता स्टेशनरी वेन म्हणजे काय, कुणाला आयडिया आहे का? स्टेशनरी वेन आणि गाईड वेन. गाईड वेन कशाला म्हणायचं आणि स्टेशनरी वेन कशाला म्हणायचं, कुणाला ह्याच्याबद्दल आयडिया आहे का? सो द गाईड वेन म्हणजे काय, की ज्या ऍक्च्युअली रोटेट होते. गाईड वेन म्हणजेच काय, की ज्या ऍक्च्युअली वॉटर फोर्सनी रोटेट होते और विथ धिस रनर रोटेट होते. आणि स्टेशनरी वेन म्हणजे काय, तर ज्या की रनरच्या आउटर साइडला किंवा गाईड वेनच्या आउटर साइडला इन्स्टॉल केलेल्या असतात. आता त्या स्टेशनरी वेनचं फंक्शन काय हो, स्टेशनरी वेनचं फंक्शन काय असू शकतं? लोखंडे, म्यूट युअरसेल्फ. पंकज लोखंडे, म्यूट युअरसेल्फ.
ठीक आहे. आता अजून एक असा व्ह्यू तुम्हाला बघायचा आहे. हा जो काय फ्रान्सिस टर्बाइन आहे बघा, आता इथे मेन शाफ्ट आहे. हा शाफ्ट कशाला कपल असणार आहे? अल्टरनेटरला कपल असणार आहे. ते ऑपरेटिंग रिंग तुम्हाला दिसते. परत त्यात वॉटर गायडिंग डिव्हायसेस दिसत आहेत, स्पायरल केस दिसते. परत हे काय नंबर ऑफ वेगवेगळे पार्ट आहेत, ते आपल्याला इन डिटेल काय त्याच्यामध्ये जाण्याची गरज नाही. पण आपल्याला जे काही महत्वाचं जे काही पॉईंट आहे ते आपल्याला बघायचे. म्हणजेच काय तर वॉटर इनलेट बघा, आता या ठिकाणी तुम्हाला काय दाखवलेलं आहे? वॉटर इनलेट दाखवलेलं आहे. ठीक आहे. हा मेन शॉफ्ट अल्टरनेटरला कनेक्टेड असणार आहे, कपल असणार आहे. हा ड्राफ्ट ट्यूब. ड्राफ्ट ट्यूब म्हणजेच काय की ज्याच्यावरती हा जो काय गाईड व्हेन्स आहे किंवा स्टेशनरी व्हेन्स आहेत त्या इन्स्टॉल केलेल्या असतात, सेटअप केलेल्या असतात. म्हणजे हे जे काय तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये दिसतंय ते पूर्णपणे एक वन टाइप ऑफ केसिंग आहे असं कन्सिडर करा. जसं आपण पेल्टॉन विंड टर्बाइन मध्ये केसिंग बघितलं होतं, टू प्रोटेक्ट इंटरनल पार्ट, तसंच हे काय एक केसिंग आहे. पण त्या केसिंगला काय केलेलं आहे? एक इनलेट प्रोव्हाइड केलेला आहे, एक आउटलेट प्रोव्हाइड केलेला आहे आणि स्पायरल केस प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचबरोबर हा ड्राफ्ट ट्यूब काय केलेला आहे? प्रोव्हाइड केलेला आहे टू प्रोटेक्ट और टू वर्क धिस रोटेटिंग पार्ट. हा जो काय रोटेट होणारा पार्ट आहे त्याला रोटेट करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी हे जे काय तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये, त्याच्यामध्ये वॉटर इनलेट असू द्यात किंवा त्याच्यामध्ये मग तुमचं स्पायरल केसिंग असू द्यात किंवा तुमचा ड्राफ्ट ट्यूब असू द्यात, हे दिस इज वन टाइप ऑफ केसिंग. एक प्रकारचं हे काय आहे? केसिंग आहे. त्या वॉटर इनलेट मधून वॉटर येणार आहे. हा ड्राफ्ट ट्यूब काय करणार आहे? ह्या काय रोटेटिंग ड्राईव्ह किंवा गाईड व्हेन्स आहेत त्या काय होणार आहेत? ड्राईव्ह करण्यासाठी, ड्राईव्ह करत असताना त्याला सपोर्ट करण्यासाठी हा ड्राफ्ट ट्यूब त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेला असणार आहे. आणि हा जो काय स्पायरल केस आहे त्याच्यामधून काय होणार आहे आपलं? या ही एक स्पायरल केस आहे, ही एक पायरल्स केस आहे. त्याच्यामधून काय होणार आहे? डिस्चार्ज जे काय वॉटर आहे थ्रू धिस रनर काय होणार आहे? टेललेस मध्ये जाणार आहे. थ्रू दिस ड्राफ्ट ट्यूब टेललेस कडे जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं त्याचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. तुम्हाला अजून 1 मिनिट वेट करा, मी दुसरी स्लाइड शेअर करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं डिटेल तुम्हाला आता बघा. स्पायरल केसिंग, आता हे जे काय स्पायरल केसिंग तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचं वर्क, त्याचं फंक्शन काय आहे बघा. द स्पायरल केसिंग इज द इनलेट मीडियम ऑफ वॉटर टू द टर्बाइन. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? ते स्पायरल केसिंग तुम्हाला जे काय ब्ल्यू कलरचं ओव्हरऑल दिसतंय ते काय तर इनलेट लेअर, म्हणजे ज्या ठिकाणून वॉटर आपल्या त्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये किंवा जे काही गाईड वेन असतील, स्टेशनरी वेन असतील त्याच्यामध्ये येणार आहे, त्याचा मार्ग आहे. दॅट इज नथिंग बट दी स्पायरल केस or spiral casing. The water flowing from the reservoir or dam is made to pass through this pipe with high pressure. म्हणजे ह्या स्पायरल केसिंगचा वापर करून आपण काय करतोय? थ्रू द डॅम और थ्रू द पेनस्टॉक, थ्रू द रिझर्व्हर जे काही वॉटर ह्याच्यामध्ये इन होणार आहे त्याला एक प्रकारचा प्रेशर क्रिएट करतोय. एक प्रकारचा प्रेशर क्रिएट करतोय. म्हणजे इकडून येणारे पेनस्टॉक आणि ह्या स्पायरल केसिंगचा डायमीटर हा कसा असणार आहे? डिफरंट असणार आहे. म्हणजे इकडून येणाऱ्या पेनस्टॉकचा डायमीटर हा लार्ज असणार आहे आणि ही जी काय स्पायरल केसिंग आहे त्याचा डायमीटर कसा असणार आहे? कमी असणार आहे. जेणेकरून काय होईल? इथं वॉटर प्रेशर क्रिएट होईल किंवा वॉटर जेट क्रिएट होईल. ठीक आहे. द ब्लेड्स ऑफ द टर्बाइन आर सर्क्युलरली प्लेस्ड. म्हणजे हे जे काय टर्बाइन मध्ये असणारे जे काय ब्लेड आहेत बघा, इथे तुम्हाला ते जे काय ऑरेंज कलर मध्ये ब्लेड दिसत आहेत किंवा या डायग्रामचा विचार केला त्याच्यामध्ये जे काय ब्लेड दिसत आहेत हे व्हेन्स, गाईड व्हेन्स, हे जे काय व्हेन्स दिसत आहेत दॅट इज नथिंग बट द ब्लेड. किंवा या ठिकाणी तुम्हाला जे काय येलो कलरचं दिसतंय हे काय तर ब्लेड, जसे आपल्या फॅनला ब्लेड असतात त्या टाईपचे काय ते ब्लेड आहेत. बट सर्क्युलरली माउंटेड आहे. आपल्या फॅनला कसे असतात? फॅनला कसे असतात कोण सांगू शकतंय का? 1 मिनिट वेट करा. ठीक आहे. तर बघा परत एकदा बघा, या ठिकाणी तुम्हाला जे काही येलो कलरचे ब्लेड आहेत हे सर्क्युलरली माउंट केलेले दिसत आहेत. हे पण बघा सर्क्युलरली काय केलेले? माउंट केले. आपले जे काय फॅनचे ब्लेड असतात ते कसे असतात? फ्लॅट असतात, एकमेकाला काहीतरी अँगलने कसे असतात ते माउंट केले असतात. पण या ठिकाणी काय केलेलं आहे? ही जी काय रिंग आहे ही एक रिंग आहे आणि ही एक रिंग आहे, ही स्टे रिंग आहे. ओके ओके.
आणि एक वरती एक रिंग आहे. तर दोन्ही रिंगच्या मिडलला काय केलेले आहे, हे जे काय नंबर ऑफ डिफरंट ब्लेड्स आहेत ते ब्लेड काय केले आहेत, अटॅच केले आहेत. आणि मग ज्या वेळेस त्या इनलेट मधून वॉटर एंटर करेल प्रेशरनं, बघा तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये एक एरो दिसतोय. ओके, मग ते वॉटर काय होणार आहे, ह्या ब्लेड वरती अप्लाय केलं जाणार आहे आणि ते त्याच्यानंतर काय होणार आहे, रोटेशन, म्हणजे कंटिन्युअस रोटेशन मग काय होणार आहे, तर जो काय शाफ्ट आहे तो रोटेट होऊन अल्टरनेटर रोटेट करणार आहे आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. सो दिस इज द नॉर्मल वर्किंग. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर जे काय नंबर ऑफ ब्लेड आहेत ते काय केले आहेत, सर्क्युलरली प्लेस केलेले आहेत, विच मीन्स वॉटर स्ट्रायकिंग द टर्बाइन ब्लेड्स शुड फ्लो इन दी सर्क्युलर ऍक्सिस फॉर इफिशियंट स्ट्रायकिंग. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही नंबर ऑफ ब्लेड आहेत त्याच्यावरती वॉटर पण कसं होणार आहे, सर्क्युलरली काय होणार आहे, त्या ब्लेडला स्ट्राईक करणार आहे आणि सर्क्युलरली रोटेशन त्या ब्लेडचे सुरू होणार आहे. सो द स्पायरल केसिंग इज युज्ड, बट ड्यू टू द सर्क्युलर movement of the water it loses its pressure. To maintain the same pressure, the diameter of the casing is gradually reduced, thus uniform momentum or velocity striking to the runner or to the blades. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर आपण याचा डायमीटर, हे जे काही केसिंग दिसतंय त्याचा डायमीटर जर मोठा ठेवला, ठीक आहे, या ब्लेड पेक्षा किंवा ह्या ब्लेडचा जी काही लेंथ असेल त्याच्यापेक्षा जर ह्याचा डायमीटर आपण जर मोठा ठेवला, तर लॉस काय होणार आहे, एक जे काही रिक्वायर्ड प्रेशर आहे त्या ब्लेड वरती इम्प्लाय होऊन ते रिक्वायर्ड प्रेशरनं ते ब्लेड रोटेट होणार आहे, तेवढा प्रेशर तिथे पास होणार नाही. वॉटर काय होईल, इकडं तिकडं काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. सपोज आता ह्या ब्लेडची लेंथ एवढी आहे आणि आपण ह्या केसिंगचा डायमीटर एवढा ठेवला, तर काय होणार आहे, या ठिकाणी वेगळं वॉटर इकडे जाणार आहे, बरोबर, या ठिकाणी इकडे वेगळं वॉटर जाणार आहे आणि ऍक्च्युअल वॉटरचा प्रेशर इथं तेवढ्या प्रमाणात येणार आहे का, नाही येणार आहे. मग हे जे काय केसिंग आहे त्याचा जो काय डायमीटर आहे त्याची जी काय लेंथ आहे ती काय केली जाते, इक्वली मॅच केली जाते, जेणेकरून वॉटर या साईडला पण जाणार नाही, या साईडला पण जाणार नाही, फक्त वॉटर काय होणार आहे, सर्क्युलर मुवमेंट ह्याच्यावरती इम्प्लाय करणार आहे, जेणेकरून हे स्पीडनं रोटेट होते. ठीक आहे. नेक्स्ट काय, स्टे वेन्स किंवा स्टेशनरी वेन्स आपण ज्याला म्हणतो. स्टे अँड गाइड वेन्स, स्टे अँड गाइड वेन्स गाइड द वॉटर टू द रनर ब्लेड. गाइड द वॉटर म्हणजे काय, तर हे जे काय वॉटर ह्या केसिंग मधून येणार आहे, ठीक आहे, त्या गाइडला फ्लो, त्या वॉटरला फ्लो करण्याचं काम, गाइड मीन्स फ्लो करणे, गाइड मीन्स व्हॉट, फ्लो करणे, त्याचं काम कोण करते, तर हे जे काय स्टे वेन्स आहेत ते करतात. नंतर काय म्हणले, स्टे वेन्स रिमेन स्टेशनरी ऍट देअर पोझिशन अँड रिड्युसेस द स्लिवरिंग ऑफ वॉटर ड्यू टू रेडियल फ्लो as it enters the runner blade, thus making the turbine more efficient. आता स्लिवरिंग म्हणजे काय, आता बघा हे जे काय गाइड वेन तुम्हाला सांगितलं, गाइड वेन वरती इम्प्लाय झाल्यानंतर ते जो काय टर्बाइन आहे तो रोटेट व्हायला स्टार्ट होतो आणि हे जे काय स्टेशनरी वेन किंवा स्टे वेन्स असणार आहेत ते कशासाठी प्रोव्हाइड केलेले आहेत, जर सपोज इकडून येणारा जो काही प्रेशर आहे, ठीक आहे, तो इन्क्रीज असेल किंवा वाढवलेला असेल आणि ज्यावेळेस त्याचं रोटेशन होत असेल, ह्या जे काही व्हेन्स आहेत किंवा हे जे काही ब्लेड आहे त्याचं रोटेशन होत असेल आणि त्या ठिकाणी जर आपण स्टेशनरी व्हेन्स जर नाही प्रोव्हाइड केले, तर ज्यावेळेस हे वॉटर डिस्चार्ज मोडला जाणार आहे, ठीक आहे, ज्यावेळेस हे वॉटर डिस्चार्ज मोडला जाणार आहे त्यावेळेस काय होईल, ज्यावेळेस डिस्चार्ज मोडला जाणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, इक्वल प्रेशरने ते त्या वेन मधून बाहेर पडणार आहे का, नाही पडणार आहे. कारण का, कारण इथं जो काही येणारा प्रेशर असणार आहे ह्या प्लेटवरती किंवा ह्या ब्लेड वरती तो कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. कारण आपण काय केलेलं आहे, ही जी काही केसिंग आहे त्याचा डायमीटर काय केलेला आहे, अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ धिस वेन्स और गाइड वेन्स काय केलेलं आहे, मॅनेज केलेला आहे किंवा तिथं मेंटेन केलेला आहे. पण ज्या वेळेस वॉटर डिस्चार्ज होत असतं, आता स्लिवरिंग इफेक्ट म्हणजे काय, स्लिवरिंग इफेक्ट म्हणजे काय, कशाला म्हणायचं आपण स्लिवरिंग इफेक्ट, कुणाला काय आयडिया आहे का, तर बघा तुम्ही नॉर्मली ज्या वेळेस आपण पाणी ढवळतो, आपण एखादे सपोज तुम्ही एखाद्या शेतीमध्ये काहीतरी स्प्रे करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे, आणि एखाद्या बॅरल मध्ये तुम्ही काय करताय, ते एक औषध तयार करताय, ठीक आहे, आणि त्यावेळेस तुम्ही एखादी स्टिक असेल किंवा त्या स्टिकला काहीतरी एखादं थोडं कनेक्ट करून ज्यावेळेस असं ढवळण करत असता, ज्यावेळेस ते ढवळण करत असता
त्यावेळेस तो जो काही इफेक्ट किंवा त्याची काही वॉटरची मुवमेंट असते त्याला काय म्हणतो आपण तर स्लिव्हरिंग इफेक्ट. मग या प्रकारचा इफेक्ट जर या टर्बाईन मध्ये घडला तर काय होणार आहे, तो ह्याची जी काही पाते ते काय होऊ शकतात, डॅमेज होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. कारण त्या स्लिव्हरिंग इफेक्ट मध्ये जो काय वेट असतं त्या वॉटरचा किंवा जो काय फ्लो असतो तो कसा असतो, ऍज कम्पेअर टू नॉर्मल फ्लो कसा असतो, जास्त असतो. त्याच्यामुळं तिथली जी काही पाते आहेत, ती जी काही वेन्स आहेत ते काय होऊ शकतात, इफेक्ट खराब होऊ शकतात. मग तो जो काही तयार झालेला स्लिव्हरिंग इफेक्ट आहे तो काय झाला पाहिजे, कुठंतरी त्याला अपोजिशन भेटलं पाहिजे. म्हणून आपण काय केलं असतं, तर स्टे वेन्स तिथं प्रोव्हाइड केले असतात. जरी त्या स्टे वेन्स वरती ते जाऊन स्लिव्हरिंग इफेक्ट वॉटरचा इम्पॅक्ट झाला तरी हे जे काही नॉर्मल रनिंग किंवा गाईड वेन आहे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा इफेक्ट कॉज होत नाही. त्याच्यासाठी आपण काय केलं असतात, त्या स्टे वेन ऑर स्टेशनरी वेन प्रोव्हाइड केलेल्या असतात. नेक्स्ट आहे बघा गाईड वेन. गाईड वेन म्हणजे काय, तर गाईड वेन्स आर नॉट स्टेशनरी, दे चेंज देअर अँगल as per the requirement of control the angle of striking of water to turbine. म्हणजे जसा फ्लो चेंज होतोय त्या फ्लो नुसार काय होत असतात, त्या त्यांचा अँगल चेंज करत असतात गाईड वेन आणि रोटेट होत राहत असतात. दे ऑल्सो रेग्युलेट द फ्लो रेट ऑफ वॉटर इनटू द रनर ब्लेड. म्हणजे जे काही रनर ब्लेड असणार आहे, रनर ब्लेड असणार आहे त्याच्यामध्ये जो काही फ्लो ऑफ वॉटर आहे तो रेग्युलेट करण्याचं काम कोण करत आहे, तर गाईड वेन. त्याच्यासाठी त्याला नावच दिलेलं आहे गाईड. गाईड मीन्स व्हॉट, समवॉट कंट्रोल. म्हणजे काहीतरी कंट्रोल आपल्याला तिथं अचीव करायचा असेल, काहीतरी त्याला काय म्हणतो आपण तर एखादी चांगली पाथ प्रोव्हाइड करून द्यायची असेल तर त्याचं काम कोण करते, तर ह्या गाईडवेन करते. गाईडवेनचं काम काय, जे काही रनर ब्लेड असणार आहे त्या रनर ब्लेडला रेग्युलेटेड वॉटर फ्लो प्रोव्हाइड करणं. दॅट इज नथिंग बट द फंक्शन ऑफ दिस गाईडवेन्स. रनर ब्लेड, रनर ब्लेड्स आर द हर्ट ऑफ द फ्रान्सिस टर्बाइन. आता बघा रनर ब्लेड कुठे दिसतंय तुम्हाला ह्याच्यामध्ये, रनर ब्लेड कुठे दिसतंय, ह्याचे काय गाईड वेन आहे त्याच्या आतल्या भागामध्ये काय असतात, तर रनर ब्लेड असतात की ज्याच्यावरती आपलं ऍक्च्युअल वॉटर फ्लो इम्प्लाय होतोय किंवा रेग्युलेटेड वॉटर फ्लो थ्रू दिस गाईड वेन इम्प्लाय होतोय. ओके, रनर म्हणजेच काय, रनर ब्लेड ज्याच्यावरती वॉटर इम्प्लाय होते आणि आपलं टर्बाइन जे आहे ते रोटेट व्हायला स्टार्ट होतं. ठीक आहे, रनर ब्लेड्स आर द हर्ट ऑफ द फ्रान्सिस टर्बाइन. These are the centers where the flood strikes and the tangential force of the impact causes the shaft of the turbine to rotate. म्हणजे त्या टर्बाइनचं ऍक्च्युअल रोटेशन होण्यासाठी जो काय टँजेन्शियल अँगल तयार करावा लागतो तो काय करतो, तर हा रनर तयार करतोय विथ द रेग्युलेटेड फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम दिस गाईड वेन्स. समजलंय सर्वांना? कन्स्ट्रक्शन समजलंय का, कोणकोणते कंपोनंट आहेत? स्पायरल केसिंग आहे, स्टे वेन्स आहेत, गाईड वेन्स आहेत, रनर ब्लेड्स आहेत. आता स्पायरल केसिंग त्यासाठी वापरलेलं आहे, तर वॉटर जेट क्रिएट करण्यासाठी. सिम्पली तुम्ही लक्षात ठेवा, स्पायरल केसिंग आर युज्ड टू प्रोव्हाइड or to create water jet for rotation of this Francis turbine runner. नेक्स्ट स्टे वेन्स कशासाठी, ज्यावेळेस आपला स्विर्लिंग इफेक्ट तयार होतोय त्यावेळेस तिथे कोणत्या प्रकारचं डॅमेज त्या रनर ब्लेडला किंवा गाईड वेन्सला होऊ नये त्यासाठी आपण स्टे वेन्स प्रोव्हाइड केले असतात. दीज आर दी स्टेशनरी गाईड वेन्स. सो दीज आर दी मुव्हमेंटरी विथ द फ्लो ऑफ दी वॉटर. त्या कशा असतात, मुव्हमेंटरी असतात आणि त्या काय करतात, तर एक रेग्युलेटेड वॉटर फ्लो त्या रनर वरती किंवा रनर ब्लेड वरती इम्प्लाय करण्याचं काम करतात. आणि रनर ब्लेड काय करतात, तर ह्या ज्या काय गाईड वेन मधून येणारा रेग्युलेटेड वॉटर फ्लो आहे त्याच्या साहाय्याने ह्या रनर ब्लेड रन होतात आणि आपलं जे काही टर्बाइन आहे ते रोटेट करतात. समजलं सर्वांना? सर ऑपरेटिंग आवाज येत नाही तुमचा. ऑपरेटिंग रिंग कशासाठी असते? ऑपरेटिंग, ऑपरेटिंग ओके, ही ऑपरेटिंग रिंग तुझी काय ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू कलरची दिसते ती. ओके, तर आता ह्या ऑपरेटिंग रिंगचं फंक्शन काय बघा, तर ज्या वेळेस ह्याच्यामध्ये असणारे रनर ब्लेड रन होत असतात त्याचं डायरेक्ट कपलिंग कुठं असतं, तर ह्या रिंगला असतं. डायरेक्ट कपलिंग कुठं असतं, ह्या रिंगला असतं. आणि मग त्या रिंगला काय केलेला असतो, हा जो काही शाफ्ट आहे तो काय असतो, अटॅच असतो. किंवा ज्या वेळेस एखाद्या वेळेस आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या शाफ्ट थ्रू काय करायचं आहे आपल्याला,
टर्बाईन जे आहे ते कनेक्ट अल्टरनेटर जो आहे तो कनेक्ट करायचा नाही विथ द हेल्प ऑफ बेल्ट. एखाद्या बेल्टच्या साह्याने काय करायचं आपल्याला अल्टरनेटर त्याच्यासोबत कपल करायचं. म्हणजेच काय, सपोज ह्याची जी काय इन्स्टॉलमेंट असेल ह्या टर्बाईनची ती आहे कशी व्हर्टिकल डिरेक्शनला आहे, पण आपला अल्टरनेटर कसा आहे असा आहे. ठीक आहे, अल्टरनेटर कसा आहे हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती आहे. मग त्यावेळेस अल्टरनेटरला ह्या शाफ्टला कनेक्ट करून चालणार आहे का? दोन्ही कशा असायला पाहिजे व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये, म्हणजे दोन्ही अशा असायला पाहिजे. एक मिनिट वेट करा, तुम्हाला सांगतो. आता सपोज माझा हा जो काय आहे तो टर्बाईन आहे. ठीक आहे, ही टर्बाईनची डिरेक्शन आहे. माझा हा टर्बाईन काय होतोय रोटेट होतोय आणि अल्टरनेटर मी ह्या शाफ्टला असा कनेक्ट कपल केला. अल्टरनेटर काय केला असा कपल केलेला आहे. तर काय होणार आहे, तर जो काय टर्बाईनचा रोटेशनल स्पीड आहे त्या अल्टरनेटरला भेटणार आहे. पण माझा अल्टरनेटर असा आहे, माझा अल्टरनेटर असा इन्स्टॉल केलेला आहे. मग त्यावेळेस आपल्याला त्याला रोटेशन कसे प्रोव्हाइड करता येतील, तर बाय युझिंग द ब्लेड्स. आपण ब्लेडचा वापर ब्लेड म्हणतोय बाय युझिंग बेल्ट्स. जे काय बेल्ट्स असतात तुम्ही बघितले असतील इंजिनला वगैरे बेल्ट असतो, तर त्या बेल्टचा वापर करून आपण काय करू शकतो, त्या टर्बाईननं क्रिएट केलेली जी काही रोटेशनल एनर्जी आहे ती काय करू शकतो आपण अल्टरनेटरला देऊ शकतो, किंवा मेकॅनिकल एनर्जी आहे ती अल्टरनेटरला देतो आणि मग काय होतं त्या ठिकाणी त्या रोटेशनल मुवमेंटचं किंवा त्या मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. So function of this operating ring is to provide the rotation to the alternator. मग आपण इथं डायरेक्टली कपल पण करू शकतो तो अल्टरनेटर, किंवा विथ द हेल्प ऑफ दिस ऑपरेटिंग रिंग त्याला बेल्टच्या सहाय्याने पण कपल करू शकतो. समजते? हो सर. तुम्हाला काही याच्यामध्ये डाऊट आहे, कशाचं फंक्शन समजलेलं नाही? ठीक आहे. आणि नेक्स्ट काय बघा, ड्राफ्ट ट्यूब. द प्रेशर ॲट द एक्झिस्ट ऑफ रनर ऑफ द रिएक्शन टर्बाइन इज जनरली लेस दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. The water at the exist cannot be directly discharged to the tail race. A tube or pipe gradually increasing area is used for discharging the water. म्हणजे तुम्हाला ड्राफ्ट ट्यूब इथं सांगितलेलं आहे बघा. ड्राफ्ट ट्यूब जी काय ड्राफ्ट ट्यूब दिसते, इथं जे काय डिस्चार्जिंग वॉटर आहे त्याचं जे काय प्रेशर असतं ते कसं असतं ॲटमॉस्फेरिक लेवलला नसतं, त्याचं थोडंफार प्रेशर वाढवून आपल्याला काय करावं लागतं त्या टेल रेसमध्ये द्यावं लागतं. त्यासाठी काय केलेलं आहे, लार्ज एरियाची ही ड्राफ्ट ट्यूब या ठिकाणी यूज केलेली आहे. समजते सर्वांना? समजते सर्वांना? हो सर. हो सर. ओके. नेक्स्ट पॉइंट, वर्किंग ऑफ फ्रान्सिस टर्बाइन. आता वर्किंग कसं आहे तुम्हाला मी आता याच्यामध्ये ज्या डायग्राम एक्सप्लेन करून देत होतो त्यास इन डिटेल सांगितलेलं आहे. तर वर्किंग कसं असणार आहे, हा जो काय वॉटर इनलेट आहे त्याच्यामधून वॉटर इन होणार आहे. जी काही स्पायरल केसिंग आहे, स्पायरल केसिंगचा वापर करून आपण काय करू शकतो, ऍज पर दी लेंथ ऑफ दिस गाईड वेन काय करू शकतो, इथे एरिया तयार करू शकतो आणि त्यानुसार इथलं प्रेशर फ्लो मेंटेन करू शकतो. ठीक आहे. मग त्यावेळेस काय होणार आहे, हा जो काय गाईड वेन आहे तो एक रेग्युलेटेड वॉटर फ्लो क्रिएट करणार आहे आणि इंटरनली जे काय माउंटेड रनर ब्लेड्स आहेत त्याच्यावरती काय करणार आहे तो प्रेशर इम्प्लाय करणार आहे, जेणेकरून आपला टर्बाइन रोटेट होण्यासाठी स्टार्ट होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं बेसिक हे वर्किंग असणार आहे. नंतर मग या ड्राफ्ट ट्यूब मधून वॉटर आपल्या टेल रेसकडे डिस्चार्ज होणार आहे. तर बघा, फ्रान्सिस टर्बाइन आर एम्प्लॉयड रेग्युलरली इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ठीक आहे. आता हे टर्बाइन, आता पेल्टॉन व्हील टर्बाइन असू देत, फ्रान्सिस टर्बाइन असू देत किंवा कॅप्लॅन टर्बाइन असू देत. ठीक आहे. तर हे जे काही टर्बाइन आहेत हे बनवलेलेच आहेत की वॉटरच्या प्रेशरवरती ते रोटेट होण्यासाठी बनवलेले. ठीक आहे. त्याच्यामुळे फर्स्ट ह्याच्यामधलं सेंटेन्स काय असणार आहे, सो दिस टर्बाइन आर एम्प्लॉयड रेग्युलरली इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. इट मे बी पेल्टॉन व्हील असेल, फ्रान्सिस असेल किंवा कॅप्लॅन असेल. In this power plant, high pressure water enters the turbine through the snail shell casing. और तो व्हॉल्यूम, तर त्याला आपण कंडक्ट म्हणू शकतो, पेनस्टॉक म्हणू शकतो, स्नेल शेल म्हणू शकतो. डिफरंट नेम्स आर देयर. The movement decreases the water pressure as it curls through the tube. म्हणजे त्याची काय केली जाते, मुवमेंट काय केली जाते, डिक्रीज केली जाते आणि एक प्रेशर, सर्टन प्रेशर क्रिएट केला जातो आणि तो त्या ट्यूब मधून कर्ल्स म्हणजे सर्क्युलरली फ्लो केला जातो.
However, the water speed remains unchanged following the passing through the volute. Volute म्हणजे काय सांगितलेलं आहे, एक पाईप किंवा पेनस्टॉक किंवा केसिंग, that is nothing but the volute. The water flows through the guide veins and is directed towards the runner bed. म्हणजे त्या गाइड वेन्स मधून काय होतंय, ते वॉटर फ्लो होतंय, एक रेग्युलेटेड वॉटर फ्लो तिथे तो गाइड वेन क्रिएट करतोय आणि त्या रनर बेड वरती काय केलं जातं, ऍट ऑप्टिमम अँगल तो वॉटर जो काही गाइड वेन थ्रू जाणार आहे ते इम्प्लाय केलं जातं. सिन्स द वॉटर क्रॉसेस द प्रिसियसली कर्व्ड ब्लेड्स ऑफ द रनर, ज्या वेळेस ते वॉटर त्या ब्लेडला क्रॉस करेल किंवा त्याच्या रनरचे जे काही ब्लेड आहे ते क्रॉस करेल, ते काय केलं जातं, द वॉटर इज डायव्हर्टेड समवॉट साइडवे. ते वॉटर काय होऊ शकतं, ज्यावेळेस ते रनर क्रॉस करणार आहे ते काय होऊ शकतं, इकडे तिकडे साइड वेला पण ते वॉटर काय होऊ शकतं, पास होऊ शकतं किंवा डायव्हर्ट होऊ शकतं. दिस मेक द वॉटर लूज सम पार्ट ऑफ इट्स वर्ल्ड मोशन. वर्ल्ड मोशन मी तुम्हाला सांगितलं, वर्ल्ड मोशन म्हणजे काय, तर एक प्रकारचा काय म्हणतो आपण त्याला, वर्ल्ड मोशन म्हणजे काय, एक प्रकारचं अपोजिट मोशन त्या ठिकाणी क्रिएट होणं किंवा उकळी, एक आपण काय म्हणतो, आपण चहा वगैरे ठेवला असेल तर तो उकळतो, त्याची काही मोशन असते, दॅट इज नथिंग बट दी वर्ल्ड मोशन. द वॉटर इज ऑल्सो डिफ्लेक्टेड इन दी ऍक्सियल डिरेक्शन टू एक्झिट द ड्राफ्ट ट्यूब टू द टेलरेस्ट. म्हणजे ते नंतर वॉटर काय होते, डिफ्लेक्ट टू दी ऍक्सियल डिरेक्शन ते डिफ्लेक्ट होते आणि थ्रू दॅट ड्राफ्ट ट्यूब ते टेलरेस्ट कडे डिस्चार्ज साठी जाते. सो दिस इज द वर्किंग ऑफ ट्रान्सिस्टर पाईप. समजले सर्वांना? हो सर. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे? ओके, क्लिअर आहे सर्वांना? So advantages, disadvantages and application of this transistor pipe we will see for next lecture. So the lecture will stop here. हॅलो सर. Wait. हा बोला. रनरच्या वरती केसिंग असते का? रनरच्या, हो, रनर जे काय ब्लेड आहेत ते त्याच्या वरती काय असते, केसिंग असते, जेणेकरून तिथे काय केलं जाईल, वॉटर प्रेशर. एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतो, परत एकदा व्यवस्थित बघा. बघा, हा जो आहे गाइड वेन कुठे आहे, तो या ठिकाणी, आणि केसिंग कुठे आहे, या ठिकाणी. किंवा दुसरी डायग्राम बघितली आपण तर बघा, हे जे काही केसिंग आहे ते कसं आहे, वरती आहे पूर्ण, ते काय स्काय ब्लू कलर दिसतोय तुम्हाला, आणि त्याच्या आतमध्ये गाइड वेन, आणि त्या गाइड वेनच्या आतमध्ये तुमचे रनर ब्लेड असणार. समजतंय का? गाइड वेनच्या आतमध्ये तुमचे रनर ब्लेड असणार. गाइड वेन कशासाठी वापरलेला आहे या ठिकाणी, तर या केसिंग मधून जो काही येणारा वॉटर फ्लो आहे तो काय झाला पाहिजे, रेग्युलेट झाला पाहिजे. आणि रेग्युलेटेड फ्लो ज्यावेळेस आपण त्या रनर ब्लेड वरती अप्लाय करतो त्यावेळेस तो काय होतो, एक स्पेसिफिक स्पीडने काय होतं, ते रनर ब्लेड रोटेट होतात आणि इकडे आपल्याला सप्लाय तयार करण्यासाठी ते व्यवस्थित राहतं. कारण जर गाइड वेन आपण जर या ठिकाणी वापरले नाही तर काय होणार आहे, जर इकडचा येणारा जो काही फ्लो आहे कमी जास्त झाला तर डायरेक्टली त्याचा इफेक्ट कसा होणार, त्या रनर ब्लेड वरती होणार आहे. त्या रनर ब्लेड वरती डायरेक्टली इफेक्ट झाला, त्याचा अर्थ काय झाला, तर तुमच्या डायरेक्टली रोटेशन वरती इफेक्ट झाला. मग आपल्याला तसं करून चालणार नाही. कंटिन्युअस स्पीडनं किंवा एक स्पेसिफाईड स्पीडनं आपल्याला ह्या टर्बाईनचं रोटेशन मेंटेन करावं लागतं. त्यासाठी काय केलेलं आहे, हे केसिंग प्रोव्हाइड करून एक वॉटर जेट किंवा रेग्युलेटेड वॉटर फ्लो कसा क्रिएट करता येईल त्यासाठी काय केलं, हे केसिंग प्रोव्हाइड केलं. आता आपण नॉर्मल एक्झाम्पल देतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. आपल्याकडे एक मोटर असते, पाण्याची मोटर असते. ओके, तर तुम्हाला कुठं दिसलंय का पाणी जाताना त्या मोटर बाहेरून? मोटर जो काही पंप असतो, मोटर असतो, त्याच्यामधून तुम्हाला वॉटर जाताना कुठं दिसलंय का? किंवा त्या जी काही वाइंडिंग आहे त्या वाइंडिंग मधून वॉटर जातं का? वाइंडिंग मधून वॉटर गेलं तर काय होईल, तर हे जे काही केसिंग असतं, हे केसिंग थ्रू ते वॉटर काय असतं, त्या पंपिंग मधून पंप होत असतं. आणि वाइंडिंग कशासाठी वापरले, त्या पंपला लागणारी जी काही एनर्जी आहे त्या इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी क्रिएट करतो, त्यासाठी ते वापरलेलं असतं. म्हणजे मोटरचं जे काही कव्हरिंग आहे वरती दिलेलं
लाईक दॅट दिस इज अ केसिंग. हे केसिंग त्या टाईपचं असतं. समजते सर्वांना? हो सर. अजून कोणाला काही क्वेश्चन आहे? आवाज येत नाही. अजून कोणाला काही क्वेश्चन आहे? So we will stop here.